शुभ सकाळ सगळ्यांना. आज मैदान होतंय कोरेगावच्या या ठिकाणी MIDCच्या मैदानावरती आणि त्या मैदानामध्ये आज टोटल किती गट पळणार आहेत ते बघूया. कोणत्या गटात कोणता नंदी पळताना दिसेल बघूया. सुरुवात करतोय आपण गट क्रमांक 1 पासून. गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरणे आज कोरेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. कोण आहे पायरा कमेंट्समध्ये सांगू शकता. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला शिरसवडीकरांचा राजा पळताना दिसेल. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला बबे आणि स्वामी ही जोडी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये निशाणसुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 4 मध्ये कोरेगावकरांचा पाखऱ्या पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये लंपी रायफलची जोडी पळेल आणि त्याच गटामध्ये राणासुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 5 मध्ये समाजसेवक संतोष तोडको ठाणे विटावे यांचा सुंदर 11-11 आज पळताना दिसेल आणि त्याच्यासोबत आज सुंदर माळशिरसकरांचा पळेल, कारण की ही जोडी कोरेगावच्या मैदानामध्ये पळते. दुसऱ्याचं मैदान आहे आज आणि त्याच गटामध्ये ही दोघांची फाईट होईल त्या गटामध्ये, म्हणजे एकत्रच पळणार आहेत ते. गट क्रमांक 6 मध्ये स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे. बघूया कोणता नंदी पळतोय. मुरुमकरांचा सुंदरसुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला ओम्या पळताना दिसेल आणि सारंग बटलर यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला शंभू मार्तंड फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला फलटणकरांचा बंदूक पळताना दिसेल, तसेच शंभू आणि सुंदरची जोडी पळताना दिसेल. घरचा साज पळताना दिसेल तो. गट क्रमांक 10 मध्ये पसरणीकरांचा लायटर पळताना दिसेल आणि बादशाहभाईसुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला राणा पळताना दिसेल आणि लकाभाई हा नंदी पळताना दिसेल. 12व्या गटामध्ये आपल्याला परभणीकरांचा शिवा पळताना दिसेल. त्याच गटामध्ये माऊलीसुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये वार आणि शंभू ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला गरुड फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. महाकाल ग्रुप यांचासुद्धा नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 15 मध्ये धामणेरकरांचा हिंदकेसरी स्वराज 855 आणि त्याच्यासोबत सुंदर पळताना दिसेल. गट क्रमांक 16 मध्ये बिरूभाई हा नंदी पळताना दिसेल. सावकार हा नंदी पळताना दिसेल आणि रंगा हा नंदीसुद्धा पळताना दिसेल गट क्रमांक 16 मध्ये. गट क्रमांक 17 मध्ये आपल्याला मल्हार पळताना दिसेल. शिवा शंभूची जोडी पळताना दिसेल आणि तदळवेकरांचा भारत पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये सांगोलोकरांचा राजा पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये कुठल्याच बैलाची चिठ्ठी निघाली नाही, गावाची चिठ्ठी निघाली, फक्त कुमटेच्या. बाकीच्या गावाची नावे निघालीत पण मालकांची नावे निघालीत. गट क्रमांक 20 मध्ये तडवळकरांचा बलमाची पुन्हा एकदा चिठ्ठी निघालेली बादल पळताना दिसेल आणि बबनदादांचा रावण किंवा रोमन त्या गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला भोर या गावची चिठ्ठी निघाली आहे भोरच्या. गट क्रमांक 22 मध्ये आपल्याला अंजीर आणि मल्हार या दोघांच्या विरोधामध्ये लढत बघायला मिळेल. गावांची बाकीची नावे आहेत त्या गटामध्ये. 23व्या गटामध्ये बावऱ्या पळताना दिसेल, तसेच त्याच गटामध्ये रायफल आणि शिवाची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 24 मध्ये बिरूभाई हा नंदी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये राजासुद्धा पळताना दिसेल. 25व्या गटामध्ये बादल आणि लायटर ही जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 26 मध्ये रावण आणि रोमनची जोडी पळताना दिसेल. बबनदादा यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि गणा 555 हा सुद्धा नंदी त्याच गटामध्ये पळताना दिसेल. 27व्या गटामध्ये माऊली हा नंदी पळताना दिसेल. 28व्या गटामध्ये संग्राम एहरजा AK-47 देगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि त्याच गटामध्ये सुंदर आणि सुंदरची जोडी समाजसेवक संतोष तोडकरचा सुंदर आणि माळशिरसचा सुंदर या गटामध्ये 28 पळताना दिसेल. 29व्या गटामध्ये लक्षा पळताना दिसेल. 30 नंबर गटामध्ये करंजे पुलकरांचा बादल पळताना दिसेल. 31व्या गटामध्ये विजय मेडिकल पुसेगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे. चंद्या नंद्या पळतोय की काय बघूया. 32व्या गटामध्ये पाटखळकरांचा पतंग पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये महान भारत केसरी द्वारलीचा हरण्यासुद्धा पळताना दिसेल. 33व्या गटामध्ये लाडू पळताना दिसेल, तसेच त्याच गटामध्ये सोन्या फॅन्स निगडी यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 34 नंबर गटामध्ये राजा आणि सर्जाची जोडी पळताना दिसेल, तसेच त्याच गटामध्ये किनईकरांचा रायबा पळताना दिसेल. 35व्या गटामध्ये बबनदादा लासूरने यांची चिठ्ठी आहे. बक्या डॉनसुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसणार आहे आणि टग्या त्या गटामध्ये पळताना दिसेल. हा बक्या डॉन दुसरा आहे का काय बघूया. 36 नंबर गटामध्ये बादशाह नावाचा नंदी पळताना दिसेल. बदाम पळताना दिसेल. चिक्या आणि सोन्याची जोडी पळताना दिसेल गट क्रमांक 36 मध्ये. 37 नंबर गटामध्ये चिख्याभाई पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये गरुडासुद्धा पळताना दिसेल.
38 नंबर गटामध्ये शिवा पळताना दिसेल. तसेच त्याच गटामध्ये चंदर फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 39 नंबर गटामध्ये रायबान पळताना दिसेल. पिस्तूल आणि बलमाची जोडी पळताना दिसेल. सुंदर स्वराजची जोडी आणि तेजा आणि बुलट संघर्ष योद्धा बुलटसुद्धा आज गट क्रमांक 39 मध्ये पळताना दिसेल. 40 नंबर गटामध्ये प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि त्याच गटामध्ये सुलतान हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 41 मध्ये आपल्याला गरुड हा नंदी पळताना दिसेल आणि डोंबिवलीकरांचा राजासुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 42 मध्ये आदत किंग बाजी हा नंदी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये लक्ष आणि बादशाची जोडी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये शंभूसुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 43 मध्ये सर्जा रावणची जोडी पळताना दिसेल आणि कुमटेकरांचा राजा हा नंदी आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 44 मध्ये आपल्याला कडगुणकरांचा राजा पळताना दिसेल. आदत रायफल पळताना दिसेल आणि कन्हैयासुद्धा त्याच गटामध्ये पळताना दिसेल. गट क्रमांक 45 मध्ये रॉकी आणि सुंदरची जोडी पळताना दिसेल आपल्याला. 46 गटामध्ये आपल्याला लिंबकरांचा राणा पळताना दिसेल आणि तडवळेकरांचा बलमा पळताना दिसेल. 47 नंबर गटामध्ये कन्हैया पळताना दिसेल. बलमा वजीरची जोडी पळताना दिसेल. बबनदादांची चिठ्ठी आहे आणि तेज आणि संघर्ष योद्धा बुलेट गट क्रमांक 47 मध्ये मोठी फाईट दिसण्याची शक्यता आहे. आणि शेवट 48 गट स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे. बकासूर महाराज यांच्या नावाने चिठ्ठ्या ज्या आहेत त्या निघाल्या नाही. ते बकाटावर नावाची चिठ्ठी आहे. आता कुठला बाकी आहे काय माहीत नाही आहे. बघूया आता. कोरेगावचं मैदान आहे. दुसऱ्याचं आहे काय आदतचं आहे काय कळलं ना. कमेंट्समध्ये सांगा नक्की. चिठ्ठ्याचं लाईव्ह लॉट तर बघितलेत मी, पण कमेंटमध्ये सांगा दुसऱ्याचं आहे का आदतचं आहे का ओपनचं आहे. परंतु ते कोरेगावचं जे मैदान आधी होत होतं सगळ्यांना माहिती आहे. आदत दुसऱ्याचं ते मैदान आता बंद झालेलं आहे आणि आजपासून नव्याने सुरुवात झालेली आहे त्या मैदानाला. आज मैदानामध्ये समालोचक असतील गणेश तांबे सर असतील, सुनील मोरे पेडगाव सर असतील की आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके विकास जगदाळे कुमटे सर ते सुद्धा असतील. आपल्याला कुमटेकरांचे ते विकास जगदाळे सर आहेत ना ते असतील. तसे प्रकाश तात्या धांजुर्णे हे सुद्धा असतील. आज एक चांगले एक महाराष्ट्रातले टॉपचे जे समालोचक आहेत ते असतील. कारण की तुम्हाला माहिती आहे आदत दुसऱ्याच्या मैदानामुळे थोडंसा जे लोकांवर बैलांच्यावर बंदी घालण्यात येते आणि ते आजपासून जे मैदान आहे कोरेगावच्या मैदान फाटीचं ते मैदान आज कशाचं मैदान आहे आदत का दुसरा का ओपनचा या तिन्हीपैकी एक मैदान आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. परंतु एक नव्याने सुरुवात आजच्या मैदानाला कोरेगावच्या झालेली आहे आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सगळे टॉपचे नंदी त्या ठिकाणी येणार आहेत. आज महान भारत केसरी द्वारलीचा हरणे आहे. संघर्ष योद्धा बुलटसुद्धा त्या मैदानामध्ये दिसणार आहे. धामनेरचा स्वराज आहे. बाकीचे सुद्धा अनेक टॉपचे असे नंदी त्या मैदानामध्ये येणार आहेत. बक्कासूर महाराजची चिठ्ठी बघूया आता काय होते का मैदानात येत आहेत का काय. अशी अपडेट मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.